चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या मध्यात तापमानाने 40 पार करण्याची चिन्हे दिसू लागली असून पारा 41°C झेपावत आहे. कडक उन्हामुळे जनजीवनावर परिणाम होत असून नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना लोक अंग पूर्ण झाकून डोक्यावर कापड बांधून उन्हापासून संरक्षण करताना दिसत आहेत. दरम्यान या वाढत्या तापमानात शरीराला थंडावा देणाऱ्या नैसर्गिक फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः ताडफळांनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. रसाळ, थंडावा देणारे आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करणारे ताडफळ हे उन्हाळ्यातील महत्त्वाचे फळ मानले जाते. चंद्रपूर हा जंगलांनी वेढलेला जिल्हा असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ताडवृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र ताडफळांचा हंगाम अत्यंत मर्यादित कालावधीसाठीच असतो. त्यामुळे या काही दिवसांतच नागरिक मोठ्या प्रमाणावर ताडफळांची खरेदी करत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी ताडफळांसारख्या नैसर्गिक शीतल फळांकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे चित्र सध्या चंद्रपूरमध्ये पाहायला मिळत आहे. गरमी वाढल्यामुळे ताडफळ खाण्याचं एकदम चांगलं फळ आहे आणि आमच्या चंद्रपूरमध्ये तर भरपूर एकदम ऊन राहतं, त्याच्यामुळे आम्ही खातो हे फळ आणि एकदम स्वस्त बी राहते आणि शरीराला एकदम चांगलं आहे. चंद्रपूरची उष्णता सातत्याने वाढत आहे, ज्याने घराच्या बाहेर पडणे खूप कठीण होऊन राहिले, पण कामामुळे निघा लागत आहे. पण हे फळ खूप महाग झाले आहे तरी घ्यावं लागतंय, कारण शरीरासाठी शांतिपूर्वक आहे. दलितों और सामाजिक रूप से पिछड़े वर्गों के अधिकारों के लिए जीवन भर संघर्ष करने वाले महामानव, भारत के संविधान का निर्माण कर देश को समानता, स्वतंत्रता और न्याय का आधार देने वाले समाज भूषण हिंदू कोड बिल का प्रस्ताव रख महिलाओं को संपत्ति और विवाह में बराबरी का दर्जा दिलाने वाले भारत रत्न तथा छुआछूत और जाति प्रथा के खिलाफ जोरदार आंदोलन करने वाले विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के 135वें जयंती उत्सव पर समूचे देशवासियों को ढेर सारी शुभकामनाएं। शुभेच्छुक राजेश रंगारी, भाजपा नेता एवं माजी नगराध्यक्ष महादुला।